Exploring various file views म्हणजे माय कॉम्प्युटर वरती राईट क्लिक करून एक्सप्लोर केल्यानंतर आपणास ही जी विंडो ओपन होते यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फाईल व्ह्यूज पाहू शकतो. आता हे छोटे छोटे आयकॉन्स आहेत. जर मी व्ह्यू या बटन वरती क्लिक करून यामध्ये थंबनेल्स हे क्लिक केले तर मला हे छोटे छोटे चौकोन जरा मोठ्या आकाराचे चौकोन आपल्याला इथे दिसतात. जर मी व्ह्यू वरती क्लिक करून आयकॉन्स वरती क्लिक केले तर मला हे सर्व छोटे छोटे आयकॉन्स दिसतात. जर व्ह्यू वर क्लिक करून मी लिस्ट यावर क्लिक केले तर मला एक लिस्टच्या पद्धतीमध्ये सर्व आयकॉन्स दिसतात. जर डिटेल्स वरती क्लिक केले तर मला इतर डिटेल्स ही मिळतात, जसे की माझे या कॉम्प्युटरमध्ये हे जे सर्व फोल्डर्स आहेत किंवा हे जे सर्व हार्ड डिस्कचे पार्टिशन्स आहेत, या हार्ड डिस्कचे पार्टिशन काय आहे, लोकल डिस्क, त्यानंतर टोटल साइज, फ्री स्पेस, म्हणजे यामध्ये टोटल 29.9 GB ची ही जी पार्टिशन आहे, हे जे पार्टिशन आहे सी कोलन, यापैकी फक्त 5.64 GB फ्री आहे. यानंतर 320 GB हे जे पार्टिशन आहे यापैकी 28 GB फ्री आहे. अशा प्रकारे मी पाहू शकतो की माझ्या कुठल्या पार्टिशन मध्ये किती जागा शिल्लक आहे. व यानंतर मला काही नवीन फाईल कॉपी करायची असल्यास किंवा नवीन फोल्डर कॉपी करायचे असल्यास मला या साइजच्या सहाय्याने लक्षात येते की मला किती स्पेस उपलब्ध आहे व मी कुठल्या हार्ड डिस्क वरती हे सेव्ह करू शकतो. आता एक लक्षात घ्या की प्रत्येक हार्ड डिस्क पार्टिशनच्या पुढे कंसामध्ये एक अक्षर लिहिलेले असते व कोलन लिहिलेला असतो. जसे की सी कोलन, डी कोलन, ई कोलन, म्हणजे हा सी ड्राइव्ह झाला, हा डी ड्राइव्ह झाला, हा ई ड्राइव्ह झाला, हा एफ ड्राइव्ह झाला, हा जी ड्राइव्ह झाला, हा एच ड्राइव्ह झाला. अशा प्रकारे प्रत्येक हार्ड डिस्कच्या पार्टिशनला एक ड्राइव्ह नेम दिलेलं असतं व हे ड्राइव्ह नेम ब्रॅकेटमध्ये किंवा कंसात लिहिलेलं असतं. जर मी आता 1000_web एंड ड्राइव्ह 1000_web ब्रॅकेटमध्ये एंड ड्राइव्ह, आता मी इथे मला कंसात एंड ड्राइव्ह दिसत आहे. जर मी इथे ऍड्रेस बार मध्ये एन असे टाईप करून कोलन टाईप करून एंटर दाबले तर काय होते पहा. आता फोल्डर्स मध्ये 1000_web एंड ड्राइव्ह हे सिलेक्ट झालेले आहे व मला त्या ड्राइव्हचा कंटेंट इथे दिसत आहे. अशा पद्धतीने आपण ड्राइव्ह कोलनच्या सहाय्याने सुद्धा आपण हे ऍक्सेस करू शकतो. आता मी परत माय कॉम्प्युटर वरती क्लिक करणार आहे व मला पूर्ण ड्राइव्हचे पूर्ण लिस्ट मला इथे मिळते. अशा पद्धतीने आपण या ड्राइव्हच्या सहाय्याने सुद्धा ठराविक ड्राइव्ह ऍक्सेस करू शकतो. जर मी स्टार्ट मेनूवर क्लिक करून रन मेनू मध्ये जर का मी इथे एन कोलन असे टाईप करून एंटर प्रेस केले तर एक नवीन विंडो ओपन होते. आपण काम करत असलेली विंडो ही पहिली विंडो माय कॉम्प्युटर व आता ही एक नवीन विंडो ओपन झाली एंड ड्राइव्ह. अशा पद्धतीने एंड ड्राइव्ह इथे ओपन झालेला आहे. जर मी एंड ड्राइव्ह वरती डबल क्लिक केले किंवा इथून एंड ड्राइव्ह सिलेक्ट केले तर या विंडो मधील कंटेंट व या विंडो मधील कंटेंट सेमच आहे. अशा पद्धतीने आपण एखादे ठराविक ड्राइव्ह ऍक्सेस रन मधून करू शकतो किंवा ऍड्रेस बार मधून सुद्धा करू शकतो. आता एंड ड्राइव्ह मध्ये जर मी व्ह्यू मध्ये जाऊन डिटेल्स वरती क्लिक केले तर मला इथे डेट मॉडिफाईड, टाइप, साइज व नेम असे डिटेल्स मिळतात. यासाठी एक शॉर्टकट पण आहे. जर मी मोकळ्या जागेत राईट क्लिक केले तर व्ह्यू मध्ये जाऊन मी व्ह्यू मधील सर्व मेनू आयटम्स इथून सुद्धा ऍक्सेस करू शकतो. तसेच ज्याप्रमाणे आपण डेस्कटॉप वरती
आयकॉन्स बाय फीचर्स पाहिले, तसेच इथे पण ते उपलब्ध आहे. हे पाहण्यासाठी मी माय कॉम्प्युटर वरती क्लिक करणार आहे व यानंतर राईट क्लिक करून अरेंज आयकॉन्स बाय टाईप यावरती क्लिक करणार आहे. यानंतर मी हे फोल्डर्स व्ह्यू बंद करत आहे. अरेंज आयकॉन्स बाय शो इन ग्रुप्स. आता मी ग्रुप्सच्या साहाय्याने हे पाहू शकतो. फाइल्स अँड फोल्डर्स ऑन दिस कम्प्युटर हे वरती येतात. हार्ड डिस्क ड्राइव्ह हे दुसऱ्या टॅब मध्ये येतात. हार्ड डिस्क ड्राइव्ह म्हणजेच फिक्स्ड ड्राइव्ह. डिव्हाइसेस विथ रिमूव्हेबल स्टोरेज म्हणजे सीडीज, पेन ड्राइव्ह वगैरे हे या व्ह्यू मध्ये येतात. जर तुम्ही USB पेन ड्राइव्ह किंवा USB च्या साहाय्याने कार्ड रीडर वगैरे लावला तर तो या खालील भागामध्ये येतो व इथे एक नवीन आयकॉन तयार होतो व इथे एक नवीन ड्राइव्ह नेम पण तयार होते. प्रत्येक पेन ड्राइव्ह आपल्याला त्याचा ड्राइव्ह ओळखायचा असल्यास आपल्याला राईट क्लिक करून अरेंज आयकॉन्स मध्ये जाऊन शो इन ग्रुप्स हा चेकबॉक्स क्लिक आहे की नाही हे पाहावे लागते व यानंतर डिव्हाइसेस विथ रिमूव्हेबल स्टोरेज यामध्ये एक नवीन आयकॉन तयार होतो. हा नवीन आयकॉन म्हणजेच तो पेन ड्राइव्ह किंवा तो रिमूव्हेबल स्टोरेज असतो. तो तुमचा मोबाईल फोन असू शकतो किंवा रिमूव्हेबल हार्ड डिस्क असू शकते, पोर्टेबल हार्ड डिस्क असू शकते किंवा पेन ड्राइव्ह असू शकतो. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस अटॅच केल्यानंतर माय कॉम्प्युटर मधून ते डिव्हाइसेस ऍक्सेस करू शकतो व या शो इन ग्रुप्स या व्ह्यूजच्या साहाय्याने आपण ठराविक पेन ड्राइव्ह किंवा ठराविक डिव्हाइस जो अटॅच केलेला आहे त्याचा कोणता ड्राइव्ह आहे हे आपण पाहू शकतो. ड्राइव्ह म्हणजे ब्रॅकेट मधील नाव, जसे की याला डी ड्राइव्ह आहे, हा ई ड्राइव्ह आहे, याला ड्राइव्ह म्हणतात किंवा कोलन C:, D:, E:, असे म्हणतात.